तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की हे ते जे मंदिर आहे जांगलदेवांचं मंदिर, या मंदिरामध्ये खूप मोठे कार्यक्रम होते, नमन वगैरे होते. तर हेच ते मंदिर आहे. इथे पावसाळ्यामध्ये ना पूर्ण पाणी साठलेलं असतं. आता उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही आहे. काल थोडासा पाऊस पडला, पण एवढं काही पाणी साचेल एवढा पाऊस पडला नव्हता. हे बघा झाडाला किती आंबे लागलेत. आंबे एवढे काही पिकलेले नाही आहेत. आम्ही थोडंसं लवकर आलो आहे. यावेळी आंबे लवकर नाही येत वाटतं. थोडं अजून लेट आलो असतो ना तर खूप आंबे भेटले असते. हे बघा पूर्ण झाड आहे ना आंब्याने भरलेलं आहे. तर हे असं मंदिर आहे जांगलदेवांचं. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल. या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव होता, पूजा होती सत्यनारायणची, तसंच नमन वगैरे, खेळ वगैरे होते. खूप असा मोठा कार्यक्रम होता. या मंदिराच्या इथे समोर आहे ना नमन वगैरे होतं. इथे पूर्ण असं स्टेज सारखं बांधलं जातं. तर हे असं मंदिर आहे. मंदिर ॲक्च्युली बंद आहे. गावामध्ये कोणाकडे चावी आहे ते आम्हाला सुद्धा माहीत नाही. तर आम्ही बाहेरूनच याचं दर्शन घेतो. हा ना मंदिराच्या पाठीमागचा सर्व परिसर आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये दाखवलं ना की इथे पावसाळ्यामध्ये ना पूर्ण असं पाणी वाहतं. हे पूर्ण आहे ना पावसाळ्यामध्ये इथे पाणी साठलेलं असतं. मे महिना असल्यामुळे पाण्याची टंचाईसुद्धा आहे आणि पाणीसुद्धा नाही आहे इथे एवढं. काही कार्यक्रम असेल ना मंदिरामध्ये तर इथे सर्व बायका आहे ना जेवणाची वगैरे इथे जेवण वगैरे बनवतात सर्व. इथे गावातली सर्व मंडळी एकत्र होतात, जेवण वगैरे बनवतात. काही काम असेल काही असेल तर इथे सर्व होतं ते. हे गावातल्या मुलांनी आहे ना सर्व क्रिकेटमध्ये जिंकलेल्या ट्रॉफी आहेत. हे असू द्या वरती ज्या ट्रॉफी दिसतात ना हे गावातल्या सर्व मुलांनी क्रिकेटमध्ये जिंकलेल्या आहेत.